मग ते काय रिएक्शन बॅलन्स करायची. मग तुम्हाला पहिली कंडिशन काय, लेफ्ट हँड साइड करून घ्यायचं वेगळं आणि राईट हँड साइडला वेगळं करायचं. राईट हँड साइड ठीक आहे. आता काय करणार की हे जे कंपाऊंड आहे ते सोबत सोबत ठेवले त्याला आपण कंपाऊंड कन्सिडर करणार. ठीक आहे. ते कंपाऊंड आहे म्हणून त्याला सोबतच ठेवावं लागते. काल आपण सांगितलेलं आहे. मग काय करायचं सी सी आता हे कंपाऊंड म्हणून याला एक डायरेक्ट करायचं बाहेर. ज्यावेळेस आपण त्याला मल्टिप्लाय करू एकाला जरी मल्टिप्लाय केलं तर याचा अर्थ दोघांची संख्या काय वाढणार आहे, होणारे वाढणार आहे. ठीक आहे. दुसरं कंपाऊंड काय एच आणि दुसरं कंपाऊंड आपल्याकडे तिथं पण तसंच होणार. जर आपण ऑक्सिजनची संख्या वाढवायला गेलो तर त्या ठिकाणी कोणाची संख्या वाढणार, पुन्हा हायड्रोजनची पण वाढणार. इकडे सी एच इथं पण सेम तसंच कंपाऊंड आहे. म्हणजे सरळ सरळ प्लसच्या साईडचे जे सर सगळे सोबत घ्यायचे. आता नंतर काय सीए त्यानंतर ओ त्यानंतर एच. आता काय करायचं हे तर एक सेपरेट कंपाऊंड आहेच, त्याचबरोबर हे पण एक कंपाऊंड आहे. पण एक लक्षात घ्या याला आपण सेपरेट मल्टिप्लाय करत नाही. त्यामुळं तुम्ही याला मल्टिप्लाय केलं म्हणजे तिघाला पण मल्टिप्लाय होणार आहे. पण कंडिशन काय होणार म्हणजे याला जर मल्टिप्लाय केलं तर ते याला होणार नाही. म्हणून याला आपण काय करणार असं करून घेणार. म्हणजे जेणेकरून काय होणार की आपल्याला कळणार की जर आपण याला मल्टिप्लाय करू लागलो ते याला मल्टिप्लाय होणार आहे का, नाही होणार. त्यावेळेस लक्षात ठेवायचं. कारण इथं जर पण मल्टिप्लाय करायचं काम पडलं तर ते प्रॉब्लेम येऊ शकतो त्या ठिकाणी. ठीक आहे. पण बरेच रिएक्शन असे असतात की तिथं सगळे त्याला मल्टिप्लाय करता येतं. हे तुमच्यावर डिपेंड करतं तेव्हा कसं बॅलन्स करायचं. ठीक आहे. जर ते अशी याला मल्टिप्लाय करून जर बॅलन्स होत नसेल तर मग एकच ऑप्शन असतो याला बॅलन्स करा परत तिकडे बॅलन्स करा. मग त्यावेळेस ते होऊन जातं. त्यामुळे तुम्ही याला काढून टाकलं तर ते फरक पडणार नाही. सांगतो करायचं कसं करायचं का. ठीक आहे. मग आता रिएक्शन आपण बॅलन्स करू. कार्बन कॅल्शियम किती इथं 1, कार्बन किती 2, त्यानंतर एच किती 2, ऑक्सिजन किती 1, इथं कार्बन किती 2, हायड्रोजन 2, कॅल्शियम 1, ऑक्सिजन 2, ऑक्सिजन 2, ऑक्सिजन 2, ऑक्सिजन 2, ऋतुजा किती ऑक्सिजन कसं काय OH बाय ऑक्सिजन 2 आणि हायड्रोजन किती आहे 2. आता जे अनबॅलन्स मध्ये कोण अनबॅलन्स हायड्रोजन आहे का ऑक्सिजन आहे. आता काय आहेत बघा पहिले मोठे बघायचे जे मोठे मोठे आहेत ते कॅल्शियम कॅल्शियम आहे, कार्बन कार्बन आहे, हायड्रोजन 2 1 हायड्रोजन हायड्रोजन 4 म्हणजे अनबॅलन्स. ऑक्सिजन 1 ऑक्सिजन 2 अनबॅलन्स. मग आता कार्बन आणि कॅल्शियम हे बॅलन्स आहेत. हे काही करायची गरज आहे आपल्याला मग आता नाही. मग आपल्या खालच्याकडेच बघणे काय करायचंय. मग इथं कार्बन किती येतं हायड्रोजन किती येतं 2. पण इथं प्रॉब्लेम काय होणार जर मी ह्या संख्येला मल्टिप्लाय केलं तर कार्बन अनबॅलन्स होऊन जाणार पुढे. आणि जर मी इथं कॅल्शियम इथं जर मल्टिप्लाय केलं तर कोण अनबॅलन्स होऊन जाणार कॅल्शियम. तर त्यानंतर आपली एक गरज आहे की याला बॅलन्स करत असताना तर शेवटी याला सुद्धा बॅलन्स करावं लागणार. बरोबर आहे की नाही. मग त्यासाठी आपण काय करणार की इथं ऑक्सिजन हायड्रोजन आहेत किती बॅलन्स कुठं करायचं तर इकडे पाहायचं करायचं पुढे. तर इकडे केलं आपण तर प्रॉब्लेम येऊ लागला. मग आता आपण कुठं पाहणार या साईडला. जर मी इथं बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला तर वरच्यावर काही परिणाम होणार आहे का नाही. मग आता हायड्रोजन किती 2 ऑक्सिजन किती 1. मग आता इथं आपल्याला मल्टिप्लाय किती करायचं 2 करायचं. हे कळत मग एक लक्ष द्या मी इकडून सुरुवात का केली माहिती का इथं बॅलन्स का नाही करायचं. इथं रिझन काय जर समजा इथं बॅलन्स करायला गेलो मी चला इथं काही करायला गेलो तर प्रॉब्लेम काय येणार आहे याची संख्या बदलणार आहे. आपण याला बॅलन्स करणार का परत बरोबर आहे. पुन्हा जर याला करायला गेलो तर परत संख्या बदलू लागली. मग त्यापेक्षा आपण इकडे पाहायचं काहीतरी की असं काहीतरी संख्या आपल्याकडे किती फक्त एकालाच बॅलन्स करावं लागणार बाकीची रिएक्शन आपोआप बॅलन्स होणार. तर इथं काय केलं आपण या दोघं अनबॅलन्स होते ही थोडीशी सोपी रिएक्शन होती. का सोपी होती माहिती का की एकाच कंपाऊंड मध्ये दोन्ही अनबॅलन्स आलेले. जर वेगवेगळ्या कंपाऊंड मध्ये दोन्ही अनबॅलन्स आले तर ही जी गरज पाहिली तुम्ही आता त्याचा प्रॉब्लेम येतो जे की तुम्हाला आता सांगितलं.
हे असं आपल्याला करावं लागणार. ठीक आहे, रिएक्शन कळाली, परत सांगायची सुमित, सांगायची. आता काय करायचं, परत एकदा पुसू आपण, परत एकदा मोबाईल मध्ये द्या. मी ग्रुपवर टाकतो तुम्हाला 7 रिएक्शन, 8 रिएक्शन आहेत ते तुम्हाला काय करून आणायचं, बॅलन्स करून आणायचं. त्याची पुस्तकातली घ्यायची आहे कधी मग दुसरी दोन, 5, 6, 4, 4, एक रिएक्शन भेटली त्याची अनबॅलन्स आहे, एक रिएक्शन भेटली की अनबॅलन्स आहे. चला ही रिएक्शन बॅलन्स करून एक सापडून हे कळत पण तुम्हाला आता. CO3 U plus X2 plus AY. Balancing the equation by stepwise. तो पहिली जी रिएक्शन आहे तीच बघा. कोणती ती? H2 S2O7 plus H2O gives काय देते ना आपल्याला H2SO हा करा रिएक्शन मध्ये हाँ बघा इथे बघा एक कंपाऊंड आहे ते पहिले सोबत घ्यायचं H यानंतर S यानंतर O बरोबर हे सोबत ठेवा H आणि O दोघांना सोबत ठेवा इकडे सांगायचं H S आणि H किती ना 2 S किती 2 O किती 7 H किती 2 O किती इकडे H किती 2 S किती आणि O किती एवढं प्रत्येकाला आलं बरोबर आहे. आता हे पाहायचं काय की अनबॅलन्स कोणी S किती इकडं 2 इकडे किती 1 H किती इकडं 2 आणि 2 4 इकडे किती 2 म्हणजे बॅलन्स इकडे करायचं तिकडे करायचं का तिकडे कमी कमी म्हणे तास पण करायचं मनानच इकडे जास्त आहे ना कमी करायचं तर ऍड केल्यापेक्षा कमी करा बरोबर आहे हे काम नाही करायचे ज्याला काय करायचं मला फक्त इन्क्रीज करून द्यायचे कारण ओरिजिनल आहे हा कोणी रिएक्टंट आणि आपण 8 वर्गात शिकले की जो रिएक्टंट जेवढा असतो तेवढाच काय असणार आहे प्रोडक्ट असणार आहे म्हणजे आपल्याला तिकडं बॅलन्स करावं लागेल. मग आता इथं काय करावं लागणार किती बॅलन्स करायचं तर आपण करू हायड्रोजनला बॅलन्स करू हायड्रोजन किती इकडे 4 आहे की नाही तिथं किती 2 मग या सगळ्या कंपाऊंड किती मल्टिप्लाय करायचं 2 मग आता याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं हे किती झाले 4 हे किती झाले 2 हे किती झाले 8 तर चेक करून घ्यायचा आता रिएक्शन बॅलन्स झाली किंवा नाही. आता आपण काय करणार इथे जर आपण मल्टिप्लाय केलं 22 लिहिलं तर मोजायचं हायड्रोजन किती 4 हायड्रोजन आले 4 बरोबर आहे त्यानंतर सल्फर किती 2 आले सल्फर 2
त्यानंतर ऑप्शन किती 7 आणि 8 आले ऑक्सिजन. अशा प्रकारे ही रिएक्शन बॅलन्स करता येते. जे लावलं नाही ते लिहून घे. एवढंच होतं आणि तुम्हाला इथं फक्त इथं प्राइस करायचं होतं. सिंपल रिएक्शन होती. एवढं डोकं लावायची गरज नव्हती. ठीक आहे. त्यानंतर जो आपण पॉइंट बघणार आहे तो पाहणार आपण कॉम्बिनेशन रिएक्शन. काय पाहणार? कॉम्बिनेशन रिएक्शन. ठीक आहे. कॉम्बिनेशनचा अर्थ काय? कॉम्बिनेशन कंबाईन करायचंय. बरोबर आहे. म्हणजे दोघ जणांना काय करायचं आपल्याला मिक्स करायचंय. पण त्याचा जो प्रोडक्ट राहील तो काय राहील मग इथं आपल्याला एक सांगता येईल की एक 2 किंवा 2 पेक्षा जास्त सर्व काय लक्षात ठेवायचं 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिएक्टंट असेल आणि प्रोडक्ट किती राहील? एक. सरळ सरळ लक्षात काय ठेवणार आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिएक्टंट राहील आणि प्रोडक्ट राहणार एक. अरे इथं एक्झाम्पल तयार आहे म्हणून ते पुसलं. ठीक आहे. म्हणजे रिएक्टंट किती तिथं 2 आहेत पण प्रोडक्ट किती आहेत? एक. मग आपण जर असं लिहू शकतो किंवा असं लक्षात ठेवू शकतो A प्लस B गिव्स AB, A प्लस B प्लस C गिव्स A B आणि C. असं तुम्हाला ते लक्षात ठेवता येतं. म्हणजे प्रोडक्ट किती तुमच्याकडे फक्त ओनली वन प्रोडक्ट असणार आहे पण रिएक्टंट 2 किंवा 2 पेक्षा जास्त सुद्धा असू शकतात. ठीक आहे. ही झाली तिची तुमची कॉम्बिनेशन रिएक्शन. आपण एक्झाम्पल वरती बघितलं. आता दुसरं एक्झाम्पल आपल्याला बघायचंय ते पाहणार आपण NH3 प्लस HCl, NH3 प्लस HCl. आता आपल्याला काय देणार आहे? NH3 प्लस HCl, NH4Cl. मग आता याच्यात काय होणार आहे माहिती का की याच्यासोबत खाली कोण जाणार आणि हा इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. मग इथे येणार आपण NH4 इकडे काय येणार ना Cl. याच्यात काही बदल आहे का रिएक्शन मध्ये? जेवढा प्रोडक्ट आहे तेवढाच रिएक्टंट आहे. म्हणजे रिएक्टंट मध्ये जर तुम्ही बघितलं फक्त कंडिशन काय झाली की याने याला सोडलं याची सोडली. म्हणजे जर बॉन्ड ब्रेक झाला आणि लगेच तयार झाला परत दुसरं काही घडलं का नाही. म्हणजे इथं रिएक्टंट 2 होते प्रोडक्ट किती मिळाला? 1 मिळाले. बरोबर आहे. म्हणजे आपण सर्व एवढंच तुम्हाला जर शॉर्ट नोट आली तर तुम्ही ते लिहू शकता. काही तरी की ज्या ठिकाणी प्रोडक्ट किती असते रिएक्टंट 2 किंवा 2 पेक्षा जास्त राहतील आणि प्रोडक्ट किती मिळतील? एकच प्रोडक्ट मिळणार. त्या रिएक्शनला आपण कोणती रिएक्शन म्हणणार? कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणणार. एक्झाम्पल काय सांगता येईल आपल्याला? काय सांगता येईल? हे सोडून आपल्या मनात तेच आलं पाहिजे. कार्बन डायऑक्साइडचे कार्बनला सोडून C+ O2 आहे की नाही दोन रिएक्टंट. प्रोडक्ट कोणता लिहायचा? CO2. हायड्रोजनचं सॉरी वॉटरचं कसं लिहू शकतो आपण? H+O2 काय देणार? H2. बरोबर आहे. आणि नंतर इकडे काय देणार प्रोडक्ट? H2. म्हणजे प्रोडक्ट किती मिळालं पाहिजे? एक लक्षात घ्या. एक्झाम्पल तुम्ही जरुरी नाही की तुम्ही असं भयंकर मोठं काही दिलं पाहिजे. छोटं जरी एक्झाम्पल असलं तरी एक्झाम्पलच राहील. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे असं म्हणता येईल. इथं दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे Mg प्लस O2 gives काय इथं ट्वाइस MgO. ठीक आहे. आता इथं काय होणार आहे? त्यात काय दिलं आहे? ट्वाइस Mg पाहिजे तिथं. बरोबर आहे. मग मला एक सांगायचं तुम्ही मॅग्नेशियमचा ऍटॉमिक नंबर किती? 12. बरोबर आहे. त्याची व्हॅलेन्सी किती राहील? 2 8 2. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती आहे? ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती? 2. मग आता इथे ह्या याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्याकडे 2 एलिमेंट आहेत 2 मॉलिक्यूल आहेत. कोणाचे? 2 ऍटम आहेत. कोणाचे? मॅग्नेशियमचे. 2 ऍटम कोणाचे? ऑक्सिजन. तर मला प्रश्न कोण विचारला तुम्ही हे 2 तिथं आले
बॅलन्स मिळाले. इथं जे आपण O2 लिहिलं याचा अर्थ काय, दोन ऍटम. इथं दोन Mg लिहिलं याचा अर्थ काय, मॅग्नेशियमचे दोन ऍटम. तर ते आले काय माहिती का, त्याचं रिझन आहे की त्यांना त्यांचे व्हॅलेन्सीज कंप्लीट करायचे. मग आता इथं काय होणार आहे की मॅग्नेशियम जर आपण लिहिलं तर मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी किती आहे, दोन व्हॅलेन्सी, जे 2 आणि 2. म्हणजे याचा अर्थ याला दोन काय करावं लागणार, लॉस करावं लागणार किंवा गेन करावं लागणार किंवा शेअर करावं लागणार. ते डझंट मेक एनी डिफरन्स की तो करणार का. तर शेवटी व्हॅलेन्सी बॅलन्स करायची त्याला. इथं कार्बन ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती असणार आहे, 2 आणि 4 असं असते का नाही, 2 आणि 6 असते, म्हणून व्हॅलेन्सी 2 बनणार. बरोबर आहे. मग आता याची 2 आहे तर इथं 2 मॉलिक्युल आले, याची कम्प्लिटली एकाची 2 व्हॅलेन्सी. हे जर बॅलन्स करायचं असेल तर इथं आपल्याला 2 ऍटम येणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय ते बॅलन्स होत नाही किंवा त्याची व्हॅलेन्सी कम्प्लीट होत नाही. करून बघ. बरोबर आहे. ऑक्सिजन काय करावं लागणार, 2च घ्यावं लागणार, त्याच्याशिवाय ती बॅलन्स होणार नाही. जर हे तुम्ही आपण असं बघितलं, पण जर तुम्ही त्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वर लिहून जर बघितलं तर ते लगेच कळतं. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला घरी जायचंय, त्याचं 2 टेबल काढून आणायचं उद्या. ते कसं झालं काढता उद्या तर ते सोबत आणायचे दोन, आपण जर चुकलं आपण समजू. ठीक आहे. हे असं तुम्हाला करते. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं आहे, त्याचं काय करायचं, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढून त्याने इलेक्ट्रॉन गेन केले की लॉस केले बघायचं. याचे बघायचे 2 ऍटमचं आणि याचे 2 ऍटमचं बघायचं. ते कशा प्रकारे रिएक्शन होऊ शकते एक जनरल ते आपण तिथं चेक करायचं. जास्त काही डिफिकल्ट नाही, हे तुम्ही कॉलेजवर शिकले, आठवड्यावर शिकलेले. ठीक आहे. तर आपण तिथं बघू. आता इथं बघायचं आपल्या मेन पॉईंट वर आपण इथं आपण काय चालू होतं, फक्त कॉम्बिनेशन पाहिजे. आता इथं काय झालं, एक मॅग्नेशियम आहे, एक ऑक्सिजन आहे, हे दोन रिएक्टंट आहे. बरोबर आहे. रिएक्टंट किती आता 2, प्रोटॉन किती मिळाला तुम्हाला, फायनली 1. म्हणजे रिएक्शन कोणती आहे, कॉम्बिनेशन रिएक्शन. ठीक आहे. हे झालं आपलं इथं कॉम्बिनेशन रिएक्शन कंप्लीट. तिसरं एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी, CaO + H2O. ठीक आहे. CaO + H2O. आता इथे समोर प्रोडक्ट मध्ये काय येईल बरं, CaOH. बरोबर आहे. आता इथे बरोबर. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस आपण कॅल्शियमला वॉटर सोबत रिॲक्ट करतो, मी एकदा सांगितलं होतं, तुम्ही जास्त चुना खायचा पाण्यामध्ये, तुम्ही चुना सुचल्यासारखं, तर हीट क्रिएट करतो. म्हणून इथं काय करावं लागणार आपल्याला, हीट आपण डायरेक्टली आता अशा प्रकारे आपले इथं कॅल्शियम कोणतं संपलं इथं कॉम्बिनेशन कळालं का रे, नक्की. चला खालचं क्वेश्चन सॉल्व्ह करू. व्हॉट इज द नंबर ऑफ रिएक्टंट इन ईच ऑफ द अबव रिएक्शन. प्रत्येक याच्यामध्ये रिएक्टंटचा नंबर किती होता, 2. पण 2 पेक्षा जास्त असू शकत नाही का, हे तुम्हाला घेऊन घ्यायचं तुमच्याकडे, A + B + AB, A + B + C, ABC. म्हणजे रिएक्टंट कडे 2 पेक्षा जास्त जरी असले तरी सुद्धा प्रोडक्ट इथं तुम्ही काढून तिथं घेऊन घ्यायचं. दुसरं काय, व्हॉट इज द नंबर ऑफ मॉलिक्यूल ऑफ रिएक्टंट टेकन पार्ट इन अबव रिएक्शन. आता मॉलिक्यूल जे वरचे मॉलिक्यूलच्या मध्ये मॉलिक्यूल किती होते ते तर मला सांगायचं. तर मॉलिक्यूल म्हणजे ते मला सांगायचं, व्हॉट इज मीन बाय मॉलिक्यूल. मॉलिक्यूल म्हणजे काय असतं, एखाद्या एलिमेंटचे एकापेक्षा जास्त ऍटम असले तर त्याला आपण काय म्हणतो, मॉलिक्यूल म्हणतो. तर मग हे विचारलं आपल्याला की शेवटच्या रिएक्शन मध्ये किती मॉलिक्यूल आहेत, कॅल्शियमचे मॉलिक्यूल आहे का, ऍटम एकच आहे. त्यानंतर ऑक्सिजनचा ऍटम 1, पण इकडे सांगितलं तिच्यामध्ये बघा, CaO मध्ये बघा फक्त, पण तिच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला की एक कॅल्शियम आहे, इकडे बघा एक कॅल्शियम आहे आणि एक ऑक्सिजन आहे, याचा अर्थ यांचं एक मॉलिक्यूल तयार झाला ना, मॉलिक्यूल आहे एकापेक्षा जास्त ऍटम आहेत की नाही, तो काय एक मॉलिक्यूल आहे, पण डिफरंट टाइप ऑफ मॉलिक्यूल. मॉलिक्यूल आहे पण कसं आहे,
डिफरंट टाईप ऑफ मॉलिक्युल, कारण त्यामध्ये एक कॅल्शियम आला आणि एक ऑक्सिजन आला, म्हणून त्याला आपण म्हणणार डिफरंट टाईप ऑफ मॉलिक्युल इथं आलेला आहे. दुसरीने जर आपण बघितलं तर काय बघणार आपण, हिच्यामध्ये सुद्धा एक मॉलिक्युल मिळालेला आहे, पण इथं पण सेम टाईपचा आहे तो नाही, डिफरंट टाईपचा मिळालेला आहे. तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन. जर सपोज असं घडलं असतं H2, आता डिफरंट टाईप असता की सेम टाईप असता, आता तो सेम टाईपचा मॉलिक्युल आहे. तर कळून राहिलं की ठीक आहे, हे तुम्हाला तिथं विचारायचं सांगायचं आहे. हाऊ मेनी प्रोडक्ट आर फॉर्म इन इच ऑफ द अबव रिएक्शन, किती प्रोडक्ट तयार झाले त्याच्यात, ओनली वन प्रोडक्ट इज फॉर्म, वरच्या रिएक्शन मध्ये फक्त एकच प्रोडक्ट तयार होणार. आता आपण बघणार समोरचा पॉइंट जो कोणता आहे, डिकम्पोजिशन रिएक्शन. डिकम्पोज म्हणजे काय, डिकम्पोज म्हणजे डिकम्पोज डिकम्पोज होणं म्हणजे काय, सडणं. एखादा ऑब्जेक्ट सडतो कधी, त्यावेळेस तो तुटतो, बरोबर आहे, ज्याला आपण शुद्ध मराठीत कुजणं म्हणतो, बरोबर आहे, कुजलेला ऑब्जेक्ट. मग तो डिकम्पोज झाला म्हणजे तुटला, याचा अर्थ या रिएक्शन मध्ये काय होणार आहे की इथं जो रिएक्टंट असणार आहे तुटणार आहे. रिएक्टंट काय असणार आहे, तुटणार. म्हणजे इथं तुम्हाला सांगता येईल की रिएक्टंट हा एक राहील, पण प्रोडक्ट एक किंवा एकापेक्षा नाही, दोन किंवा दोनपेक्षा जास्त असू शकतात. म्हणजे जे तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये बघितलं त्याच्या उलट, कॉम्बिनेशन मध्ये काय बघितलं होतं आपण, रिएक्टंट दोन किंवा दोन पेक्षा जास्त राहतील, पण प्रोडक्ट किती राहील, एक. आणि याच्यामध्ये काय पाहणार आपण, रिएक्टंट एक राहील आणि प्रोडक्ट दोन किंवा दोन पेक्षा जास्त राहतील. तर पहिलं एक्झाम्पल बघू आपण, डिकम्पोजिशन रिएक्शन C12 H22O11, रिएक्टंट मध्ये काय दिलं, कार्बन मॉलिक्यूल झाले आणि हेलियम H2O वेगळे झाले. आता इथं काय झालं तुम्ही बघितलं, काय बघितलं आपण की प्रोडक्ट किती तयार झाले, प्रोडक्ट किती तयार झाले, दोन, आणि रिएक्टंट किती होतं, म्हणजे ज्या ठिकाणी रिएक्टंट ओनली वन रिएक्टंट राहील आणि प्रोडक्ट किती राहील, मोर दॅन वन, टू किंवा वन. मग आपण इथे एबीसी च्या फॉर्म मध्ये कसं लिहिणार आहे ना, ए बी यूज ए प्लस बी, ए बी सी यूज ए प्लस बी प्लस सी. म्हणजे वरतं जे लिहिलं तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये ते उलट आहे की नाही, फक्त बाकी काही केलं का आपण इथं नाही. म्हणजे हे कळालं तुम्हाला, डिकम्पोजिशन, डिकम्पोजिशनचा अर्थ आहे सरळ सरळ तुटणं, बरोबर आहे. तो रिएक्टंट तुटणार आहे, प्रोडक्ट तयार होणार आहे, एकापेक्षा जास्त होणार आहे. ठीक आहे, चला लक्षात ठेवायचं. मग आता समोर बघायचं ते रिएक्शन दिलेली तुम्हाला, CaCO3 प्लस CaO प्लस CO2, CaCO3 प्लस CaO प्लस यामध्ये काय झालं, यामध्ये काय झालं, प्रोडक्ट किती आहे, रिएक्ट किती आहे. म्हणजे तुम्हाला कळू लागलं ना, तर वाचून सांगायचं ते, टाकून वाचून फक्त एवढं असं घेऊ आपण, म्हणजे फास्ट होणार आहे ते, वाचून बसवलं वेळ जाणार आहे. ठीक आहे, आता समोरची जी रिएक्शन आहे, कोणती रिएक्शन समोर आहे, ट्वाइस H2O2, काय दिलं, ट्वाइस H2O2, ट्वाइस H2O2, ट्वाइस H2O प्लस O2, ट्वाइस H2O प्लस O2. रिएक्शन कोणती, आता ट्वाइस H2O प्लस O2 झाला, किती झाले, ऑप्शन किती आहेत, ऑप्शन किती, दोन, ऑप्शन किती, दोन, टोटल ऑप्शन किती याच्यात, चार.
इथे ऑप्शन किती 4. जर आपण असं केलं तुझं म्हणण्यानुसार ट्वाइस H2O असं जर केलं रिएक्शन आता इम्बॅलन्स म्हणजे रिएक्शन मध्ये काय होतं ऑलरेडी पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण कॉम्बिनेशन आणि ते पहिले एडिशन असेल मग तू ह्या वर्षी विकत घेतलं पण ऍडिशन फर्स्ट चेक करून जर 2018 एडिशन असेल तर फर्स्ट एडिशन मध्ये गलती राहत असते सेकंड एडिशन मध्ये मग ते सुधारून येत असते. फर्स्ट एडिशन तीच रिपीट केली काही ठीक आहे. फर्स्ट एडिशन मध्ये गलती राहत असते समोरच्या एडिशन मध्ये नीट होत असते. आणि जेव्हा पुस्तक ओरिजिनल पुस्तक कधी मिळतं माहिती का आपल्याला जेव्हा एडिशन तिसरी किंवा चौथी कारण ते सगळे चुकून नीट होतं. ठीक आहे. तर तिच्यामध्ये हे येऊन घ्यायचं तुम्हाला इथं आपलं काय समजायचं डिकम्पोजिशन संपलं. यानंतर मग आपण डिस्प्लेसमेंट पाहायचं जाईल काय असेल तर विचारा घ्यायचं का डिस्प्लेसमेंट काय एकदा वाचून घेताय. आता इथे कॅन यू रिकॉल घेऊ मग आपण It is possible to produce hydrogen by the decomposition of water by means of heat and electricity of light. मग हे आपले विचारले प्रश्न जबरदस्त की आपण काय करू लागलेलो आहे की एक रिएक्टर घेऊ लागलेलो आहे आणि एकापेक्षा जास्त प्रोडक्ट तयार करू लागलेलो. मग आपण जर असं केलं H2O घेतला आणि याला आपण सेपरेट करू शकतो का असं द्यायचं म्हणजे करता येईल का विथ द हेल्प ऑफ लाईट इलेक्ट्रिसिटी ऑर हीट. ती घ्यायचा त्यापैकी कोणताही वापरायचं आणि त्याला आपण काय करायचं तोडता येईल का नक्की तोडता येईल 100% तोडता येईल. म्हणून याच्या ठिकाणी आपण एक शिकलो होतो तुम्हाला आठवत असेल नसेल मला माहित नाही. जर एखादी मोठी आग लागली असेल तर त्या ठिकाणी पाणी फेकायचं नाही शिकलो होतो आपण. त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की ती हीट असं रिॲक्ट करेल त्याला की त्या हायड्रोजनला आणि ऑक्सिजनला काय करेल सेपरेट करेल. आणि आपल्याला माहितीये हायड्रोजन जळतो आणि ऑक्सिजन काय करतो जळायला मदत करतो. बरोबर आहे की नाही. हायड्रोजन जळतो आणि ऑक्सिजन जळायला मदत करतो. त्या ठिकाणी आपण शिकलो होतो त्यामुळं आपल्याला इथं कळते की 100% याला आपण स्प्लिटिंग करू शकतो. त्याला म्हणतात स्प्लिटिंग करणं. त्याला काय म्हणतात स्प्लिटिंग करणं. आणि जर आपण इलेक्ट्रिसिटी वापरली जर त्याला सेपरेट करण्यासाठी आपण काय वापरलं इलेक्ट्रिसिटी तर त्याला म्हणतात इलेक्ट्रोलिसिस. काय म्हणतात त्याला इलेक्ट्रोलिसिस. इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रिसिटी आणि लायसिस मीन्स तोडणं. ग्लायकोलिसिस बरोबर आहे. ग्लुकोजला आपण शिकवतो तसे तसंच येतं इलेक्ट्रोलिसिस म्हणजे आपण वॉटरला तोडून हायड्रोजन आणि ऑक्सिजन काय करू शकतो सेपरेट करू शकतो. ठीक आहे कळलं नक्की. आता खाली रिएक्शन दिली H2 twice H2O plus twice H2 twice H2O gives hydrogen twice H2 plus O असं ना बघा असं केलं नाही म्हणजे जी रिएक्शन आपण इथं बघितली ती म्हणजे ऑक्सिजन पासून आपण त्याला काय करू शकतो हायड्रोजनला आणि ऑक्सिजनला कम्प्लिटली सेपरेट करू शकतो. फक्त आपल्याला कशाची तरी मदत घ्यावी लागणार. तुम्ही लाईटची घ्या इलेक्ट्रिसिटीची घ्या किंवा हीटची घ्या. ठीक आहे. म्हणून आपण ज्यावेळेस शिकलो होतो की मोठ्या प्रमाणात जर आग लागली तर पाणी फेकायचं नाही कारण तिथं ते काय होईल स्प्लिटिंग होईल बॉन्ड तुटतील आणि आग कमी व्हायचं तर तिथं उलट होऊन जाईल काय होईल आग आणखी वाढणार. त्यावेळेस आपण ते शिकलेलो आहे. डिकम्पोजिशनची रिएक्शन बघा ते खाली डेफिनेशन दिले काय डेफिनेशन द केमिकल रिएक्शन तिथे काय असणार आहे रिएक्टंट किती असणार आहे एक आणि प्रोडक्ट काय असणार आहे 2 किंवा 2 पेक्षा जास्त. ठीक आहे एकापेक्षा जास्त म्हणजे ते बरोबर आहे. एकापेक्षा जास्त म्हणजे 2च. समोर बघायचं आता आपल्याला डिस्प्लेसमेंट रिएक्शन. तर व्हॉट इज मीन बाय डिस्प्लेसमेंट
हे डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन सांगा मला. बरोबर आहे. त्याचं या ठिकाणी समजून टाका. डिस्प्लेसमेंटचा अर्थ इथं डिस्प्लेसमेंट का घेतलेलं एक मुलगी बघा स्वराजी नावाची सगळेच फिरायला बोलून फिरेल. आपण विचारलं होतं की ए पॉईंट वरून परत एक पॉईंट वर पोहोचली म्हणजे डिस्प्लेसमेंट किती केलं डिस्टन्स किती केलं होतं काही बरोबर आहे की तर डिस्प्लेसमेंट इथं का म्हणणार माहिती का आपण की तो ऑब्जेक्ट डिस्प्लेसमेंटचा अर्थ काय याचा अर्थ की त्या ऑब्जेक्टनं त्याची ओरिजिनल पोझिशन बदलली पाहिजे. त्या ऑब्जेक्टनं काय केलं पाहिजे त्याची ओरिजिनल पोझिशन बदलली पाहिजे त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. तर या ठिकाणी ती जी पोझिशन आहे ती कोण बदलणार आहे तो केमिकल बदलणार आहे तो एलिमेंट बदलणार आहे तो एलिमेंट स्वतःची पोझिशन चेंज करणार म्हणून त्याला कोणती रिएक्शन म्हणणार आपण डिस्प्लेसमेंट रिएक्शन. पण या दोघांच्या दोघं त्याची जागा बदलणार नाही फक्त एक जण जागा बदलणार. एक्झाम्पल आपण घेऊन बघू. एक एक्झाम्पल दिलेलं आहे CuSO4 प्लस Fe यूज. आता इथे काय होणार आहे माहिती का काय होईल रिएक्शन जर सपोज याच्यातल्या एकाला जागा बदलायची असेल तर तो कोणता बदलणार वरती वरती बघा या दोघांमध्ये जर जागा बदलायची असेल तर तो जागा कोणती बदलणार Fe बदलणार की CuSO4 बदलणार पटकन बोलायचं. आता कोण कोणासोबत जाणार Fe कोणासोबत जाणार कोण कोणासोबत जाणार रिझन बघा हा पण प्लस असतो हा मायनस असतो बरोबर आहे हा प्लस असतो याला जोडीदार मायनस आहे का नाही म्हणजे हा काय करणार आहे की हा SO4 जो असेल असं की दोन्ही घेत आणि दुसरं वाटायचं म्हणजे रिएक्शन काय बदलती FeSO4 प्लस Cu ठीक आहे CuSO4 प्लस Fe. मग तुमच्या डोक्यात जो असा प्रश्न आला सर असं का घडणार बरोबर आहे की असं काऊन घडलं त्याला अशी काय गरज पडली की तो याच्यासोबत गेला. आपल्या क्लासमध्ये एक टीम असते बरोबर आहे त्या टीम मध्ये काही मुलं असतात तर त्या टीम मधला जो सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट मुलगा असतो त्या मुलासोबत बाकीचे सगळे रियालिटी म्हणजे आपण कोण सुधारायला आवडते स्ट्रॉंग पर्सन सोबत इथं ते काही लोक असतात असे की त्यांना स्ट्रॉंग लोक सुद्धा आवडते पण ते कोणते स्ट्रॉंग मेंटल काही फिजिकली स्ट्रॉंग लोक सुद्धा राहायला आवडते काही केला मेंटली स्ट्रॉंग लोक सुद्धा आवडते पण कुठेतरी स्ट्रॉंगनेस आहे की नाही कुठेतरी स्ट्रॉंगनेस आहे पण तेच इथं आहे आपण याला म्हणतो रिएक्टिव्ह डिसिरीज म्हणजे CuSO4 कोणासोबत राहायचंय स्ट्रॉंग नेचर वाल्या सोबत राहायचंय स्ट्रॉंग नेचर वाला कोण इथं Fe म्हणून याला सोडणार आणि कोणासोबत निघून जाणार Fe सोबत निघून जाणार. ठीक आहे म्हणजे CuSO4 प्लस Fe रिएक्शन काय म्हणणार FeSO4 प्लस Cu. दुसरी रिएक्शन काय दिली त्यांनी पीबी ची दिलेली बरोबर आहे पीबी मीन्स काय रे CuSO4 प्लस पीबी पीबीचा अर्थ काय दिल बरोबर आहे. आता या ठिकाणी पण काय होईल PbSO4 प्लस Cu याचा अर्थ काय माहिती का की Cu पेक्षा हा पण स्ट्रॉंग आहे Cu पेक्षा हा पण स्ट्रॉंग आहे. मग आता Fe आणि Pb मध्ये स्ट्रॉंग कोण आहे हे कधी कळणार तर परत रिएक्टिव्हिटी सिरीज नाही रिएक्टिव्हिटी सिरीज आपण रिएक्शन म्हणूनच काढलेली सपोज आपण रिएक्टिव्हिटी सिरीजच बनवायची तर मग आपण काय करणार आता या पहिले ह्या दोघांचं कंपॅरिझन झालं Fe आणि Cu चं झालं की नाही. आता नंतर कोणतं केलं Cu आणि Pb चं याचा अर्थ काय की Cu पेक्षा हे दोघं पण कसे स्ट्रॉंग आहेत. मग आता काय करायचं आपल्याला परत याचं आणि याचं करायचं मग याला करून घ्यायचं असं काहीतरी करून घ्यायचं जर त्याला सोडलं तर हा स्ट्रॉंग नाही सोडलं तर असं करून आपण रिएक्टिव्हिटी सिरीज बनवलेली आहे. रिएक्टिव्हिटी सिरीज मध्ये सगळ्यात वरती ज्याला पाण्यात फेकल्यानंतर आग लागतो तो सगळ्यात वरती सगळ्यात खाली जो कशासोबतच रिॲक्ट करत नाही जो कोणासोबत रिॲक्ट मेटल ॲल्युमिनियम आहे कोणासोबत रिॲक्ट गोल्ड नाही गोल्ड पेक्षा पण
गोड पेक्षा पण आहे. तर आपण इथं थांबणार आता.